स्वतःचे पैसे लावून प्रॉपर्टी भाऊ, बहीण, मित्र किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर घेतली आहे का किंवा घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमची एक चूक तुम्हाला मोठ्या कायदेशीर अडचणीत आणू शकतो. भारतात बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंधक कायदा खूप कडक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पैसे तुमचे पण प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर. जर हा व्यवसाय टॅक्स वाचवण्यासाठी किंवा काळा पैसा लपवण्यासाठी किंवा चुकीच्या उद्देशाने केला असेल तर सरकार त्याला बेनामी संपत्ती मानू शकतं. आणि जर हा व्यवहार बेनामी संपत्ती असल्याचं सिद्ध झालं तर ती प्रॉपर्टी सरकार जप्त करू शकतं. तुम्हाला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो आणि त्या प्रॉपर्टीच्या मार्केट व्हॅल्यू नुसार तुम्हाला दंडही लागू शकतो. मात्र एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पत्नी किंवा मुलांच्या नावावर स्वतःच्या कायदेशीर उत्पन्नातून घेतलेली प्रॉपर्टी जर त्याचे योग्य पुरावे असतील तर बेनामी मानली जात नाही. त्यामुळे फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून दुसऱ्याच्या नावावर प्रॉपर्टी घेण्याची चूक करू नका. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा जे इतरांच्या नावावर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत आहे. आणि अशाच फायनान्स व कायद्याशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.